मग मला प्रश्न विचारायचा जामखेडकरांना की नेमका हा विकास आहे तरी कुठे? कारण कायम महाराष्ट्रात हे सांगत असतात की आम्ही जामखेडचं चित्र बदललेलं आहे, आम्हाला जामखेडची बारामती केलेली आहे। मला विचारायचंय की हीच बारामती आहे का जी तुम्हाला 5 वर्षापूर्वी या जामखेडमध्ये करायची होती? जामखेड शहरातून जाणाऱ्या विविध रस्त्यांची दुरावस्था झाली असून तुळजापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर खडा चौक ते आमदार रोहित पवार यांच्या संपर्क कार्यालयापासून जाणाऱ्या करमळा रोडवरील चौफुला चौकापर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे तसेच आमदार कार्यालयासमोरही रस्त्याला खड्डे पडले असून त्या खड्ड्यांमध्ये गटरीचे पाणी साठून परिसरात दुर्गंधी व दुरावस्था झाली आहे। तसेच शहरातून जामखेड सौताळा जामखेड चिंचपूर महामार्गाचे काम प्रगतीपथावर असले तरी अनेक ठिकाणी कामे रखडल्याने वाहनधारक व पदचाऱ्यांना मोठ्या समस्यांना व छोट्या मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे। याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन या समस्येतून आमची सुटका करावी अशी मागणी होत आहे। सध्या जामखेड सौताळा महामार्गाचे काम शहरातून कोठारी पेट्रोल पंप ते विंचणा नदी पूल ते खर्डा चौकापर्यंत दोन्ही बाजूने सिमेंट कॉन्क्रीटचे झाले आहे। पुढे खर्डा चौक ते समर्थ हॉस्पिटल रोडवरील काम रखडले आहे। याबरोबरच पंचदेवालय कर्जत फाटा ते चिंचपूर रस्त्याच्या काम संत गतीने सुरू असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे। याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येणाऱ्या खर्डा चौक ते संविधान चौक पुढे आमदार रोहित पवार यांचे संपर्क कार्यालयापर्यंतच्या रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत। याच मार्गावर शिर्डी तुळजापूर हैदराबाद कडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे। असे असतानाही निकृष्ट दर्जाच्या कामांमुळेच वारंवार खड्डे भरूनही पुन्हा लगेच खड्डे पडत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी डोळ्यावर पट्टी बांधून असल्याचे चित्र आहे। याच मार्गावर आमदार रोहित पवार यांचे कार्यालय आहे। याच कार्यालयासमोर मोठमोठे खड्डे वारंवार पडत आहेत। आमदारांच्या कार्यालयासमोर खड्डे पडत असतील तर नागरिकांनी कोणाकडे न्याय मागावा असा प्रश्न उपस्थित होत आहे। राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा संध्या सोनवणे यांनी जामखेड शहराच्या असुविधांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। नमस्कार, मी संध्या सोनवणे, राष्ट्रवादी युवती प्रदेश अध्यक्ष। आता सध्या मी इथे उभा आहे खर्डा रोडला। आपण मागे पाहू शकता की इथे आमदार रोहित दादा पवार यांचं ऑफिस आहे। गेल्या काही वर्षात आणि काही काळात जामखेडचा फक्त विकास आम्हाला असं वाटतं कागदावरच आहे, हा विकास कधीच प्रत्यक्षात पाहायला भेटलेला नाहीये। जामखेडच्या नगर रोड पासून आता जामखेडच्या आपण खर्डा रोड पर्यंत पाहत आहोत। आपल्याला पाण्याचे असे डबके साचलेले दिसत आहेत, इथे दुर्गंधी आहे, याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होताना दिसतो। मग मला प्रश्न विचारायचा जामखेडकरांना की नेमका हा विकास आहे तरी कुठे? कारण कायम महाराष्ट्रात हे सांगत असतात की आम्ही जामखेडचं चित्र बदललेलं आहे, आम्हाला जामखेडची बारामती केलेली आहे। मला विचारायचंय की हीच बारामती आहे का जी तुम्हाला 5 वर्षापूर्वी या जामखेडमध्ये करायची होती? दरवर्षी जामखेडमध्ये पाऊस पडला आणि पाऊस आला की जामखेडचं चित्र तुम्हाला पाहायला दिसलं नाही। इथेच नाही, जामखेडच्या प्रत्येक मेन रस्त्यावरती अशा पद्धतीने हे घाणेरडे चित्र, ही दुर्गंधी, मोठे मोठे खड्डे तुम्हाला पाहायला दिसतील। आज 5 वर्षात एकही खड्डा बुजवण्याचं काम यांनी केलेलं नाहीये। मला तर भीती वाटते की मागून गाड्या चाललेल्या आहेत, माझ्या अंगावर पाणी उडेल की काय। माझं जामखेडकरांना सांगणं आहे की आता यावेळी जेव्हा इलेक्शन जवळ आलेले आहेत, असल्या भूलथापांना बळी पडू नका। जे काम करणारे अशा लोकांना संधी द्या, कारण आता पुन्हा तुम्हाला हेच सांगितलं जाईल की मला जामखेडचं चित्र बदलायचंय, मला जामखेडची बारामती करायची आहे। पण मला असं वाटतं आता जामखेडकरांनी जरा डोळसपणे पाहावं आणि काम करणाऱ्याला संधी द्यावी। आता पुन्हा अशा लोकांना संधी देऊन आपल्याला जामखेडचं आणखी वाईट चित्र करून घ्यायचं नाहीये। जामखेडकरांनी पूर्वीपासून हेच वाईट चित्र पाहिलेलं आहे। रोज आपल्याला वाटतं की नवीन काहीतरी होईल, पण काही होत नाहीये। इथे फक्त इव्हेंट करण्यातच सगळा दिवस जातो, इथे कुणालाही रस्त्यावर उतरून काम करायचं नाहीये। तर माझी एक विनंती आहे की आमचं सरकार आल्यानंतर ते हे सगळं होणारच आहे। बरीचशी विकास कामं ही आमच्या अजितदादांनी मंजूर केली होती, तुम्ही मात्र त्याला शिक्के लावले, तुम्ही स्वतः निधी आणला असा। आजपर्यंत या कर्जत जामखेडच्या प्रत्येक रस्त्याला, प्रत्येक विकास कामाला अजितदादांनी निधी दिला होता आणि येत्या काळात महायुतीचा इथे आमदार झाला पाहिजे आणि महायुतीचा आमदार इथे सगळी विकास कामं करेल। धन्यवाद।
चला
नमस्कार.